आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओवी एवढा कसला विचार करतेस? हेच सगळं बाबांना कन्व्हिन्स कसं करायचं. कालपर्यंत मी पण हाच विचार करत होतो, पण आपल्याकडे एक माणूस आहे जो कन्व्हिन्स करेल. कोण? आमच्या मातोश्री. सासूबाई. बाबा काय ऐकतील त्यांचं? आता आपण बाबांशी बोलू शकत नाही कारण बाबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं नाही म्हणून. पण तुला आठवते आईने जेव्हा बाबांना दटावलं होतं तेव्हा ते काहीच बोलले नाही, एकदम गप्प बसले. आमच्या मातोश्रीच्या मनात आलं ना तर ती देवाला सुद्धा कन्व्हिन्स करेल. हो, पण सासूबाईंनी एवढं बोलल्यानंतरही बाबा त्या विषयावर काहीच बोलले नाही. अगं हो, पण आईने डायरेक्ट विषयाला हात घातलाच ना. हा, हे बघ, आता आईने ना काही करून बाबांना बोलतं केलं पाहिजे बस. एकदा का ते बोलते झाले ना की ते या विषयावर विचार करायला लागते आणि एका पॉइंटला ते कन्व्हिन्स होते. आता फक्त आपण आईला कन्व्हिन्स करू. हो, तसं होईल कदाचित, पण मग सासूबाईंना काय सांगायचं? हा, मी पण तोच विचार करत होतो. काय आईनं सध्या वेगळ्याच टेन्शन मध्ये, त्या टेन्शनचा फायदा घेतला पाहिजे. आईला आणखीन मरणाची भीती घालायला पाहिजे, म्हणजे ती आणखीन विचार करेल वृंदाचं लग्न व्हावं, वृंदाचं लग्न व्हावं, आणि ती आणखीन बाबांना कन्व्हिन्स करायला लागेल. हो, पण असं नाही झालं तर? म्हणजे बाबा एवढं बोलल्यानंतर सासूबाई जातील का त्यांच्याशी बोलायला? बोलणार. शेवटची इच्छा, हा ट्रिगर मिळाला की बोलणार. ट्रिगर? हो, आकाशला सांगतो परत बोलव यमाला. येस, अरे तुम्ही या या ना, या. आज अचानक येणं केलं? डबा द्यायचा होता. अच्छा, तुमच्या आवडीची भाजी बनवली होती आज, म्हटलं घेऊन यावं तुमच्यासाठी. हो, म्हणजे फक्त हा डबा द्यायला आलात तर? नाही, म्हटलं तुमची फी देऊन यावं. हे बरं केलं. नाही म्हणजे मी तोच विचार करत होतो, तुम्ही माझी फीस द्यायला कधी येत आहेत? चेष्टा केली. माहितीये, आणि तसंही तुम्ही जर माझ्याकडून फी घेतली तर आपल्याला पुन्हा भेटायचं निमित्तच नाही उरणार. येऊ मग मी आता? आणि नाही म्हटलं तर? तरीही जावंच लागेल. येते. आणि हो, थँक्यू फी न घेतल्याबद्दल. आपल्याला पुन्हा एकदा भेटायला निमित्त मिळालं. नाही ते ठीक आहे, पण नुसतं फीसचं निमित्त काढूनच भेटलं पाहिजे असं काही नाही.
भेटावंसं वाटतंय हे कारण सुद्धा पुरेसं आहे नाही का? अशाल तर ताई, हा माझं जरा एक काम आहे, बाहेर जाऊन येतो थोडस. बरोबर. आशालताबाई, बाई. चला. नाही नाही, झालं का तुमचं? चला म्हणून झालं. जा बाई, आता आता नाही येणार मी. 9 दिवसांनी या आम्हाला घ्यायला. माझं शेड्यूल तुम्ही ठरवू नका, तुम्हाला मी आत्ताच न्यायला आलोय. बाई, चला या इकडे बसा. तुमच्या डोक्यावरती हात ठेवतो की तुम्ही लगेच नरकात प्रगट व्हाल. इथं फक्त बॉडी राहील तुमची. चला चला, या या या, बसा बसा, लवकर बसा. डोक्यावरती हात ठेवतो. नाही नाही डोक्यावर नाही हात ठेवतो. नाही नाही, 9 दिवसांनी ठरलंय ना, मग 9 दिवसांनी यायचं बाई. नाही मला या. नाही नाही नाही, मला नाही यायचं. नाही नाही, मी आता येणारच नाही बाई. आशालताबाई, आशालताबाई, अहो असं काय करता? कालच तर तुम्ही म्हणालात ना मला आत्ताच ने, आणि तुमची इच्छा असल्यावर आम्ही ताबडतोब पूर्ण करणार. बालिके, बालिकेला नकाना नेऊ यम दादा, हा नकाना नेऊ या बालिकेला. ओ यम देवा. मग नाही चढतं माझं तोंड बाई. तरी कशाला असं काहीतरी बोलून बसते? स्वभाव माझा कधी जाणार काय माहिती बाई. पुढच्या जन्मात. चला. नाही 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 नाही, मला नका नेऊ. आता मी येणारच नाही बाई. मी नाही येणार. मी आधीच सांगते, आता नाही येणार बाई. त्र्यंबकेश्वरा वाचव बाबा मला. त्र्यंबकेश्वरा, नाही जायचंय मला आता. वाचव. हो, काय चाललंय तुमचं? काय एकट्याच काय बडबडताय तुम्ही? हं? कोण आहे तिकडे? कुठे गेला? हा, गेला कुठे भाई? गेला तो? कोण? आ? कोण कुठे गेलं? नाही, कोणी नाही. तुम्ही बाहेर गेला होतात ना, लगेच आलात मग. हो नाही, माझं ज्याच्याकडे काम होतं ना, त्याने फोन करून सांगितलं मला आज नका येऊ, उद्या या. मग आलो परत. बर बर, ठीक आहे. बर.
आलास परत ना? होतास इथेच होतास बाई, बघितलं? आला परत आला तो. मी म्हंटल ना तुम्हाला, तो आलाय हो. कोण आला? काय ते बघा. कोण आलं? कोणीच नाहीये. तब्येत ठीक आहे ना तुमची? हा हा बरी पाणी आणते. हा बघा तो बघा. मी म्हंटल ना तुम्हाला, तो आलाय हो. तो आलाय, तेच तर सांगते मी. बघा. कोण आहे? कोण आहे तिकडे? कुणीच नाहीये. तुमची खरंच तब्येत बरी नाहीये? हा काय? अहो काय सांगू तुम्हाला मास्तर, आता मला यम दिसतो. यम असं काही नसतं. मला भास होत आहे, भास. काय उगाच जे असले भलते सलते विचार करू नका या वयामध्ये. नाही भास नाही. माझ्या स्वप्नात यम आला होता. पहाटेची स्वप्न खरी होतात का नाही सांगा बरं? कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणून? असं काही नसतं पहाटेची स्वप्न खरी होतात वगैरे. आराम करा, थोडा आराम करा. हा बरं वाटेल. पाणी प्या, बरं वाटेल. नाही मी का यमनिफॉर्म असेल बघा अजून इथं. मी सांगते तुम्हाला. मी काय मास्तर, आराम करा. जाऊ दे बाई. सासूबाई, अहो असा यम काही येत नसतो. तुम्हाला भास झाला असणार. भास नाही झालेला. मी बघितला माझ्या डोळ्यांनी, बोलला माझ्याशी. मला म्हणाला की चला आत्ताच चला, आम्ही घेऊन जातो तुम्हाला. ठीक आहे ना, असू दे मग. ठीक आहे. अगं घेऊन गेला असता म्हणजे. नाही नेलं ना पण. हे म्हणजे असं झालं ना आई, की म्हणजे तुझा काळ आला होता, वेळ आली नव्हती. अरे बाबा, खूप टेन्शन आलं होतं ना बाई मला. बापरे. आई तुम्ही टेन्शन घेऊ नका घेऊ टेन्शन. पण मी काय म्हणतो आई, म्हणजे आता बोलवत नाहीये मला, पण तुला तर माहिती आहे ना की तुझे फार कमी दिवस उरलेत. आणि बघायला गेलं तर तुझ्या सगळ्या इच्छा पण पूर्ण झाल्याच आहेत आता ऑलमोस्ट. आता काय हे यम येईल, घेऊन जाईल. अरे कुठे इच्छा पूर्ण झाल्यात माझ्या? वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न व्हावं असं वाटतंय मला. कुठे झालंय सांग? ती इच्छा आहेच का? म्हणजे हे तुझी ती इच्छा होणं थोडं कठीणच वाटतंय का मला? हो बाई, कठीणच वाटतंय सगळं. अहो नाही, कठीण नाहीये. आपण प्रयत्न तर करू शकतो ना. हो ना? तुम्ही बाबांशी बोललात तर. हा बाई ते ऐकणार माझं. मी काय म्हणाले, आपण प्रयत्न करू शकतो है ना. तुम्ही आधी बोला तर बाबांशी. आणि मी तुम्हाला सांगते, कारण बाबा तुमचंच ऐकू शकतात हो. म्हणून हवं तर मी येते तुमच्या सोबत. ये बाई, ये तू माझ्या बरोबर. सांगते बाई त्यांना, माझी शेवटची इच्छा आहे. बघूया ऐकलं तर. ऐकतील. चला मग. चल. ऑल द बेस्ट. हो बाई, काय ते बेस्ट ऑल. टिगर फिट बसला. बोलला. मस्त. काय झालं? काय बोलायचंय का?
मास्तर मी काय म्हणते, वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न लावून द्या बाई तुम्ही. हे काय हा विषय काय मध्येच काढला तुम्ही? माझा शेवट आलाय मास्तर, शेवट आलाय माझा. जास्त दिवस नाही राहिले, जाणार आहे मी आता. 8च दिवस शिल्लक राहिलेत. माझी शेवटची इच्छा आहे मास्तर, म्हणून वृंदाचं आणि वकील साहेबांचं लग्न लावून द्या तुम्ही. शेवटची इच्छा? शेवटचे 8 दिवस? काय काय बोलताय, काय काय बडबडताय तुम्ही? अहो खरंच सांगते तुम्हाला, जास्त दिवस जगणार नाहीये मी. मुक्ता आणि आकाशच्या लग्नानंतर 1.5 वर्षात मी मरणार असं एका गुरुजींनी सांगितलं होतं, आणि त्याला जास्त दिवस नाही राहिलेले आता मास्तर. हल्ली तर यम बोलवतोय असं स्वप्नही पडतं बाई मला. बस काहीतरी बडबडू नका हो तुम्ही. असेल तर हे ही सगळी तुमच्या मनातली भीती आहे, लक्षात घ्या. असं काही नसतं. असं कोणाच्या सांगण्यावरनं कोणी काही मरत बिरत नसतं कधी. उगाच काहीतरी आपलं बडबडायचं. बर, तुमचा विश्वास नाही ना मास्तर? अजिबात नाही. पण कुणाचा विश्वास नाही म्हणून होणाऱ्या गोष्टी टळतात का मला सांगा? तसं झालं तर म्हणजे वृंदाचं लग्न होण्याआधी मी मेले तर माझा आत्मा भरकटत राहील का नाही? म्हणजे तुमचा विश्वास नाही म्हणून मी मरणानंतर सुद्धा त्रास भोगायचा? आज तर मला दिसतंय माझं मरण जवळ आलंय ते. त्याचं काही नाही, मला त्याची काळजी नाही वाटत आहे. वृंदाची काळजी वाटते हो, म्हणून म्हटलं की तिचं आणि वकील साहेबांचं लग्न लावून द्या. हे बघा शालताताई, तुम्हाला वाटतं म्हणून मी वृंदा आणि अजिंक्यरावांचं लग्न लावून देऊ शकत नाही. म्हणजे मास्तर माझी काळजी आहे, माझ्या काळजीपोटी मी जे बोलतेय त्याला काहीच अर्थ नाही का हो? तिचं लग्न झाल्यानंतर माझं तर मेल्यावर भलं होईलच, पण तिचं ह्या जगामध्ये सुद्धा भलं व्हावं एवढाच उद्देश आहे माझा मास्तर. मला सुद्धा आयुष्याचा खूप अनुभव आहे, थोडं तरी ऐका माझं. माझी किंमत ठेवायचीच नव्हती तर मला घरामध्ये का घेतलं तुम्ही सांगा? ठेवून का घेतलं? तुम्ही घरामध्ये घेतलं म्हणून मी माया करायला शिकले, मी सुधारले मास्तर, मी चांगली झाले, तर सगळ्यांवरती माझा जीव आहे. हे बघा, तुमची माया, तुमचं प्रेम, काळजी सगळं कळतंय मला. पण हे असं वागण्यामागे माझी सुद्धा काही स्वतःची कारणं आहेत ना, असतील ना. बाप म्हणून माझी काळजी तुम्ही का नाही समजून घेतात? हा, काय नाही ते काय नाही. अजिंक्यरावांचं आणि वृंदाचं लग्न मी अजिबात लावून देणार नाही. मास्तर एकदा बस, हा विषय इथेच संपलाय. या विषयावरती मला आता अजिबात चर्चा नकोय, कळलं? मॅडम, वृंदा मॅडम आहेत का? हो. वृंदाताई, वृंदाताई, काय ग? तुम्ही दुपारी अजिंक्य सरांसाठी डबा दिला होता, तो परत द्यायला सांगितला म्हणून आलो. ते नाही आले का? त्यांना मीटिंगसाठी बाहेर जावं लागलं म्हणून मला पाठवलं. घ्या. मास्तर बघा, वृंदाने वकील साहेबांसाठी डबा पाठवला. का पाठवला, कशासाठी पाठवला हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे भाई, तुम्ही समजूच शकता. मास्तर, माझी माया, माझी शेवटची इच्छा आणि तुमची वृंदाबद्दलची काळजी एका बाजूला, आणि वृंदा आणि वकील साहेब यांना एकमेकांबद्दल वाटणारी ओढ एका बाजूला. काय आहे ना मास्तर, एखाद्या माणसाचं मरण जर जवळ आलं तर ते थांबवू शकत नाही ना आपण. तसंच
तसंच एखादं नवीन नातं जे आयुष्यात येणार असेल तर ते सुद्धा थांबवू शकत नाही. बरं, तुम्हाला असं वाटतंय किंवा तुम्ही असं म्हणताय की बाई गरजेपोटी ते दोघं एकत्र येत आहेत. असेल तसंही असेल बाई, पण गरजेपोटी का होईना एकत्र येतील ना ते. आता ह्या सगळ्याला किती वेळ लागेल सांगता येत नाही, पण माझ्या मरणामुळे जर त्या दोघांमध्ये नातं निर्माण झालं तर माझ्यासारखी भाग्यवान मीच.